ओके. मागच्या क्लासमध्ये आपण राईट टू इक्वॅलिटी हा बघितला होता. आर्टिकल 14 ते आर्टिकल 18. म्हणजे फंडामेंटलची सुरुवात होताना आपण राईट टू इक्वॅलिटी बघतो आणि त्यानंतर दुसरं जे आहे ते राईट टू फ्रीडम आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण राईट टू फ्रीडमच्या आर्टिकल 19 ते 22पर्यंत बघू. आता सर्वात पहिला आपण बघू की राईट टू फ्रीडम हा का महत्त्वाचा आहे. तर आपण बघितलं असेल की आपली जेवढी स्वातंत्र्याची चळवळ आहे, ओके, पूर्ण स्ट्रगल ऑफ इंडिपेंडन्स आहे, ती फक्त राईट टू फ्रीडम जे आहे या एका गोष्टीसाठी झालेली आहे. आपल्याला परकीयांचं राज्य नको होतं इथं आणि आपल्याला स्वशासन होतं. आणि स्वशासन म्हणजे काय, तर राईट टू फ्रीडम. तर आपण बघू आता की आर्टिकल 19 काय म्हणतं. तर आर्टिकल 19 जे आहे, आर्टिकल 19 ए 19(1), 19(2), 19(3) असं 6पर्यंत आहे. तर आर्टिकल 19(1) जे आहे हे भारतीय नागरिकांना 6 अधिकार देतं. ओके, म्हणजे 19(1)A, 1(2), 1B, 1C असं करत करत 1F पर्यंत. आणि 19(2) to 19(6), ओके, हे जे 5 आर्टिकल्स आहेत, हे तुम्हाला जे 6 अधिकारवर दिलेले आहेत, या 6 अधिकार वापरताना तुमच्यावर काय काय एक बंधनं लावली जातील, रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स काय असतील याबद्दल ते बोलतं. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघू की 19(1) मध्ये तुम्हाला कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत ॲज अ भारतीय नागरिक म्हणून. तर भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात पहिला जो 19(1) जो तुम्हाला अधिकार देतो तो आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. दुसरा आहे फ्रीडम टू असेंबल पीसफुली अँड विदाउट आर्म्स, फ्रीडम टू फॉर्म असोसिएशन और यूनियन, freedom to move freely through the territory of India, freedom to reside and settle in any part of territory of India, and the last, freedom to practice any profession or to carry on any occupation, trade or business. तर आता हे 6 अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं जे आहे की आपण म्हणतो फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणजे सगळ्यात कॉन्ट्रावर्शियल कोणता जर अधिकार असेल ज्यावर खूप सारी कॉन्ट्रावर्सी होते, दॅट इज फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जे आहे हे तुम्हाला पाहिजे आहे की तुम्हाला आहे ते. तर यामध्ये बऱ्याच वेळा याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीला जे काही बोलायचं आहे, तुमचे मतं मांडायचे आहेत, ओके, ते मतं तुम्ही निर्भयपणे मांडू शकता. हा अधिकार जो आहे तो तुम्हाला घटनेने दिलेला आहे. पण जे रिजनेबल रेस्ट्रिक्शन जर आपण बोलतो 19(2) to 19(6), ओके, यामध्ये असं आहे की तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हा जो काही अधिकार दिला गेलेला आहे तो ॲब्सोल्यूट नाही आहे. म्हणजे तो अनियंत्रित किंवा निरंकुश नाही आहे. ओके, तुमच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये तुम्ही जे भाषण देत आहे, तुम्ही जी अभिव्यक्त होत आहेत, या अभिव्यक्तीतून जे आहे तुमच्याकडनं असं कुठलंही काम होऊ नये की ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता किंवा सार्वजनिक कायदा सुव्यवस्था, ओके, किंवा नैतिकता, सभ्यता या अशासारख्या गोष्टींचा भंग होईल. म्हणजेच काय, यू हॅव अ फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन बट यू ऑल्सो हॅव अ रिजनेबल रेस्ट्रिक्शन ऑन युअर राईट. तर म्हणजे तुमच्या भाषणामुळे किंवा तुमच्या एखाद्या अभिव्यक्तीच्या प्रकारामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दुसरं बघितलं आपण तर राईट टू असेंबल पीसफुली विदाऊट आर्म्स. म्हणजे आपल्याला सोबत यायचं आहे, ओके, एखादी सभा घ्यायची आहे, ओके, तुम्ही आंदोलन करू शकता, हे सगळं करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. ओके, यू हॅव अ राईट टू पीसफुल असेंबल ॲट पर्टिक्युलर प्लेस, बट you have a restriction that mob or that group of people who assemble there, they should not carry any arms. कुठलेही शस्त्र त्यांनी स्वतःवर बाळगू नये. निशस्त्र लोकांनी एकत्र यायचं आहे, तो अधिकार तुम्हाला आहे. पण तुमच्या एकत्र आल्याने कायदा व्यवस्था किंवा राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता हा
कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो तयार होऊ नये. अगेन वी कॅन से यू हॅव अ राईट टू असेंबल पीसफुली विदाउट आर्म्स, but your gathering or your assembly should not create any other issue or problem in the society. म्हणजे again that would be an reasonable restriction on your right. तिसरं जे आहे ते आहे राईट टू फॉर्म असोसिएशन्स और युनियन्स. ओके, तुम्ही असोसिएशन फॉर्म करता, तुम्ही युनियन्स फॉर्म करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की बऱ्याचशा कंपनीमध्ये जे आहे ट्रेड युनियन्स असतात. ओके, तर तुम्हाला तो युनियन बनवण्याचा सुद्धा अधिकार आहे, त्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट जे आहे फ्रीडम टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट दी टेरिटरी ऑफ इंडिया. ओके, तुम्ही देशामध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला प्रवास करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्हाला कोणीही तिथनं कुठं जाण्यापासून रोखणार नाही. पण अगेन ओके, जर एखादा भाग सरकारने सेन्सिटिव्ह आहे असा घोषित केला, जसं फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा टायगर रिझर्व्स बघतो आपण. ओके, टायगर रिझर्व्समध्ये कोर एरिया जो असतो, जिथे जसं कोणत्या रिझर्वमध्ये 3 एरिया असतो, एक असतो कोर एरिया, एक असतो बफर एरिया, तिसरा असतो आय मीन पेरिफेरी असते आपली. तर पेरिफेरी आणि बफर एरियामध्ये तुम्हाला जायची परमिशन असते, पण कोरमध्ये तुम्हाला जायची परमिशन नसते. का? कारण त्या पर्टिक्युलर प्राण्याच्या, जसं आपण टायगर म्हटलं, टायगरच्या कन्झर्वेशनसाठी तो भाग जो आहे फार महत्त्वाचा असतो. दॅट एरिया शुड बी डिवाइड ऑफ ह्युमन इंटरफेरन्स. त्यामुळे त्या भागात जाण्यापासून तुम्हाला रोखलं जातं. किंवा एखादं राज्य आहे ज्याला खूप सेन्सिटिव्ह आहे, बाहेरच्या लोकांना जाणं अलाउड नाही आहे, तर अशा ठिकाणी जे आहे तुम्हाला जाण्यापासून रोखलं जाऊ शकतं. तर हे जे काय आपण म्हणतो आहे हे काय की एक तुमचं जे काही फ्रीडम ऑफ फ्रीली मूव्ह थ्रू आउट टेरिटरी आहे यावर लावलेली रेस्ट्रिक्शन, या आपण त्याला म्हणू एक रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स आहे. त्यानंतर टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ इंडिया. भारतातल्या कुठल्याही भागात जे आहे तुम्हाला जाऊन सेटल होता येतं, घर बांधता येतं. हेच म्हणजे तुमच्यावर कुठलाही भेदभाव करणार नाही. तुम्हाला कुठल्याही राज्यामध्ये जायचं, स्थायिक व्हायचं असेल तर तुम्हाला स्थायिक होऊ दिलं जातं. त्यामध्ये कुठलीही बाधा जी आहे सरकार आणणार नाही. त्यानंतर टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर टू कॅरी एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. तुम्हाला वाटेल तो व्यवसाय किंवा तुमचा पेशा जो आहे तुम्ही निवडू शकता. याचा असा म्हणजे हे आर्टिकल टाकण्यामागचं कारण हे आहे की पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की वडिलांचा जो काही व्यवसाय आहे तोच मुलांना करावा लागायचा. ओके, आपण बघितलं की भारतीय समाज जो आहे हा 4 वर्णामध्ये डिवाईड केला होता. खालचा वर्ण वरच्या वर्णात जाऊन कुठलंही काम करू शकत नव्हता. ओके, सोशली ते ॲक्सेप्टेबल नव्हतं. पण थ्रू दी फंडामेंटल राईट्स ओके हे आय मीन गव्हर्नमेंट इन्श्योर दॅट देर इज अ फ्रीडम ऑफ प्रोफेशन और ऑक्युपेशन. तुम्हाला वाटेल ते काम तुम्ही निवडू शकता आपल्या उपजीविकेसाठी. ठीक आहे. आता आर्टिकल 19(2) आणि 2 to 6 जे आहे, जे काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन तुमच्यावर लावले गेलेले आहेत, ओके, ते कोणते आहे? म्हणजे तुमच्यावरचे 6 जे राईट्स आहेत अंडर आर्टिकल 19(1), ओके, त्यावर जे काही रिजनेबल रेस्ट्रिक्शन आहेत ते कोणते आहे? तर देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, इतर देशाशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता. ओके, यापैकी कोणत्याही गोष्टीचा भंग होत असल्यास तुमच्या अधिकारांवर गदा गव्हर्नमेंट आणू शकतं. किंवा बऱ्याच वेळा न्यायालयाचा अवमान होत असेल, बदनामी होत असेल, किंवा एखाद्या गुन्ह्यात जे आहे तुमचं वर्तन प्रोत्साहन देत असेल, ओके, किंवा तुमच्या अधिकाराच्या वापरामुळे बाकी इतर कोणाच्या अधिकारावर जे आहे बंधन येत असेल, तर अशा वेळेस राज्याला तुमच्या अधिकारांवर योग्य व वाजवी मर्यादा आणणारे कायदे करण्याचा अधिकार जो आहे तो घटनेने दिलेला आहे. इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगायचं असेल तर आपण असं म्हणू शकू की युअर राईट्स अंडर आर्टिकल 19(1) आर नॉट ॲब्सल्यूट. ओके, ते निरंकुश नाही आहेत, ते अनियंत्रित नाही आहेत. त्यावर एक योग्य वाजवी मर्यादा ज्या आहेत त्यावर आहेत. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आर्टिकल 20. ओके, आर्टिकल 20 जे आहे
हे स्पेसिफिकली एखाद्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्याच्या संदर्भात जे आहे नागरिकाला जे काही संरक्षण दिलेलं आहे त्या संरक्षणाबद्दल जे आहे आर्टिकल 20 बोलतं. ठीक आहे, म्हणजे गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भात नागरिकांच्या संरक्षणाशी निगडीत आहे. हे राज्याविरुद्ध व्यक्तीचे 3 प्रकारचे संरक्षण प्रदान करते. म्हणजे सरकारच्या ॲक्शन ज्या आहेत त्याच्याविरुद्ध 3 प्रकारे जे आहे हे संरक्षण प्रोव्हाइड करतं. सगळ्यात पहिलं रेट्रोस्पेक्टिव्ह क्रिमिनल लेजिस्लेचर, पूर्वलक्षी फौजदारी कायदा, डबल जेओपार्डी आणि तिसरं प्रोहिबिशन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. आता हे 3 काय आहेत, म्हणजे 3 संरक्षण काय आहेत हे आपण एक एक डिटेलमध्ये थोडंसं बघू. तर सगळ्यात पहिले आहे रेट्रोस्पेक्टिव्ह क्रिमिनल लेजिस्लेचर, पूर्वलक्षी फौजदारी कायदे. आता यामध्ये काय आहे की बऱ्याच वेळा काय होतं की गव्हर्नमेंट काय करतं की एखादा लॉ बनवतं, एखादा कायदा बनवतं आणि सांगतं जसं आज कायदा बनवला. गव्हर्नमेंट सांगतं की कायदा जरी आज पास झाला तरी तो मागच्या 1 वर्षापासून लागू होईल. जनरली असे कायदे जे आहे ते सिव्हिल मॅटर्स जे आहेत, ओके, सिव्हिल मॅटर्समध्ये जास्त लावले जातात, जिथं टॅक्सेस वगैरे जनरली असतात तसं. तर पण जर क्रिमिनल किंवा फौजदारी कायदा पण बघितलं तर फौजदारी कायद्यांपासून सरकार पूर्वलक्षित कायद्यांपासून लोकांना संरक्षण देतं. म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीने एखादा जर गुन्हा केला असेल पण त्या गुन्हा करण्याच्या काळात कुठलाही कायदा लागू नसेल की जो त्याला त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा देईल, पण पुढे जाऊन जर सरकारने एखादा कायदा काढला तर सरकार त्या कायद्या आधारे मागे घडलेल्या एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाला त्याला दोषी ठरवून त्याला शिक्षा देऊ शकत नाही. Okay, this is also known as ex post facto criminal legislature. Under this, a person cannot be convicted for an act that was committed at a time when the act had not been declared by law as an offense. This means that criminal legislature cannot be given a retrospective effect. क्रिमिनल कायदे जे आहेत फौजदारी गुन्हे जे आहेत ते रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे पूर्वलक्षीतून जे आहे पूर्वलक्षी प्रकारात जे आहे ते लागू केले जाऊ शकत नाही. पण ही जी इम्युनिटी आहे, हे जे प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे, ओके, इट कॅन नॉट बी यूज अगेन दी प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. ओके, म्हणजे काय की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन काय असतं, जर एखाद्या व्यक्तीच्या कुठल्याही वागण्यामुळे, भाषणामुळे, येण्यामुळे जर समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं काही प्रॉब्लेम क्रिएट होणार असेल तर अशा व्यक्तीला अटक करण्याचा जो काही अधिकार जो पोलिसांना आहे. तर हे जे संरक्षण आहे रेट्रोस्पेक्टिव्ह क्रिमिनल लेजिस्लेशनचं हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनला नाही आहे. ओके, द लॉ ऑल्सो प्रोव्हाइड दॅट अ पर्सन कॅन नॉट बी सब्जेक्ट टू अ पनिशमेंट ग्रेटर दॅन व्हॉट इज प्रिस्क्राईब बाय लॉ फॉर द ऑफेन्स कमिटेड. ओके, आणि हे जे आर्टिकल आहे हे कैद्याला किंवा व्यक्तीला प्रोटेक्शन देतं की त्याने जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा कायद्यामध्ये दिली गेली आहे ती शिक्षा त्याला मिळावी, त्यापेक्षा जास्त शिक्षा त्याला देता येणार नाही. ओके, नंतर डबल जेओपार्डी. दिस इंडिकेट दॅट अ पर्सन कॅनॉट बी कन्व्हिक्टेड फॉर द सेम ऑफेन्स मोर दॅन वन्स. म्हणजे एका व्यक्तीने एक गुन्हा केला असेल तर त्या एकच गुन्ह्यासाठी त्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळा दोषी ठरवून त्याला शिक्षा केली जाऊ शकत नाही. म्हणजे एका गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा, एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा त्याला दोषी ठरले जाऊ शकणार नाही. हे डबल जेओपार्डी आहे. आणि नंतर आहे प्रोहिबिशन अगेन्स्ट सेल्फ इन्क्रिमिनेशन. ओके, आता हे इन्क्रिमिनेशन काय असतं तर आपण असं म्हणू की गुन्ह्याचा आरोप ज्या व्यक्तीवर आहे, ओके, त्या व्यक्तीला सरकार असं म्हणू शकत नाही की तू स्वतःविरुद्ध साक्ष दे. म्हणजे स्टेट कॅन नॉट कंपेल द सिटिझन टू बिअर विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ. स्वतःबद्दलच स्वतः साक्ष देण्यास सरकार त्याला भाग पाडू शकणार नाही. ओके, म्हणजे काय तर गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला राज्य स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडणार नाही. तर हे जे आहे आर्टिकल 19 and 20 जे आहे हे 2 आहे. 19 प्रोव्हाइड 6 राईट्स, ओके, आणि 20 प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट दी कन्व्हिक्शन. ठीक आहे, तर हे आपण आता बघितलं आर्टिकल
19 आणि 20. पुढल्या क्लासमध्ये जाऊया आपण आर्टिकल 21 आणि 22 पाहू.